ही जर परिस्थिती अशीच राहिली तर मग इंधनाचे दर आणखी वाढू शकतात किंवा ते इंधनाचे अपरिहार्य दर ठरणार तर आहे. वाढणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाची जी हवाई विमान सेवा आहे, हं, एअरलाईन्स हं. या आत्ता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. बरं. एअर इंडियापासनं सर्व खाजगी इंडिगो आणि ह्या सगळ्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून दिलेलं आहे. आत्ता एक नुकतंच पत्र लिहिलं त्यांनी. हं, सगळ्यांनी फायनान्स मिनिस्टर हं. निर्मला सीतारामन असतील किंवा पंतप्रधान असतील, त्यांना सांगितलं की आम्हाला आता रेट वाढवण्याची परवानगी द्या. आज पुणे म्हणजे भारत आणि अमेरिकेचे जे दर आहेत, विमानाचे दर, ते पूर्वी जर जाऊन येऊन ₹1,00,000 खर्च असेल, ते आता 2-2.5 लाखाच्या घरात आज तिकीट गेलेलं आहे. बरं. हा जो परिणाम आहे म्हणून त्यांचं एक म्हणणं आहे, की किमान ह्याच्यात पैसे वाचवा. म्हणून परदेशी प्रवास टाळा, हे सांगण्यामागचं कारण हे आहे, की एका बाजूला भारतीय लोकांची परदेशात जाण्याची ताकद वाढते. म्हणजे हो. सगळेच भारतीय वाढवतात असं नाही. म्हणजे मी मध्यमवर्गीय किंवा त्याच्या वरचा वर्ग असं म्हणतो. उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत वर्ग हा मोठ्या प्रमाणावर परदेशात जातोय. तर तिथं कुठेतरी मोठा फटका पुन्हा फॉरेन एक्सचेंजला बसतोय. जिथं-जिथं परकीय चलन संबंध आहे, हं. त्या सगळ्यांना लूपहोल्स कुठेतरी थांबवावेत, या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांचं हे आवाहन आहे.